Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn crop science. Paper second, standard 12, unit number 1, commercial crop. Lecture number 1. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण युनिट नंबर 1 मधलं शुगर केन क्रॉप हे आपण कंप्लीट केलेलं आहे. परंतु तो जो शुगर केन क्रॉप आहे ते ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी विथ क्रॉप सायन्ससाठी आहे. तर क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच 200 मार्क ज्या विषयाला आहेत त्याला आपण क्रॉप सायन्स असं म्हणतो, त्या विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधलं शुगर केन क्रॉप हे 6 पार्टमध्ये तयार केलेलं आहे. म्हणजे 6 लेक्चर आहेत. ते लेक्चर तुम्ही बघावं व्यवस्थित, कारण शुगर केन क्रॉप हे 8 मार्कासाठी आहे. तुम्हाला सेकंड पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 5 साठी वेळोवेळी विचारलेला आहे, नाही तर 4 मार्कासाठी किंवा शॉर्ट नोट्स 3 शॉर्ट नोट्स तरी विचारतात. तर शुगर केन हे तुमच्यासाठी फारच महत्त्वाचं आहे. ते शुगर केन क्रॉप तुम्ही ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये त्यांना पण आहे, तुम्हाला पण आहे. डबल तयार करण्याऐवजी, कारण वेळ कमी आहे, हे पूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर करायचं आहे. जर पुन्हा वेळ मिळाली तर आणखीन क्रॉप सायन्समध्ये आपण शुगर केन घेऊया. आता तुम्ही ते लेक्चर बघणे आणि त्यामध्ये जिथं कुठं 3 मार्क 4 मार्क असं उल्लेख केलेला असेल ते तुम्ही तुमच्या डोक्यामधून डिलीट करायचं. तुम्हाला प्रत्येक पॉईंट 2 मार्कासाठीच आहे. यासाठी स्पेशल व्हिडिओसुद्धा आपण तयार केलेला आहे. तर हे समजलं असेल तुम्हाला. तर आता युनिट 1 मधलं सेकंड क्रॉप जे आहे कमर्शियल क्रॉपमध्ये ते आहे टोबॅको. काय बघणार आज आपण? टोबॅको. टोबॅकोचं पीक या पद्धतीनं असतं, कारण टोबॅको घेण्यासाठी हे परमिशन घेऊनच शेतामध्ये टोबॅको लावता येतं. म्हणजेच हा ड्रग्ज क्रॉप आहे. कसा आहे? ड्रग्ज आहे ना. म्हणून याची परमिशन घेऊनच आपण याची कल्टिवेशन करतो. म्हणून सहसा आपल्याला आपल्या भागामध्ये तरी, या मराठवाड्यामध्ये तरी आपल्याला बघायला मिळत नाही. काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे निपाणी एरिया वगैरे आहे, म्हणजेच त्या भागामध्ये हे बीडी टाईप टोबॅको महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. तर इकडं मराठवाड्यामध्ये तर नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित हे पीक आहे टोबॅकोचं. तर टोबॅकोचं आपल्याला पहिलं बघायचं की कॉमन नेम. आपण बोलीभाषामध्ये तंबाखू असं म्हणतो. काय म्हटलं जातं? तंबाखू. आता हे फारच प्रसिद्ध आहे ना. चांगल्या गोष्टीसाठी प्रचार करावं लागतं, परंतु वाईट सवयीसाठी प्रचार करायची आवश्यकता नसते. म्हणजेच तंबाखू हे ड्रग्ज आहे आणि प्रत्येकांना तंबाखू हे माहीत आहे. हे जे काही पानपट्ट्या चालतात, गुटखा वगैरे, सगळे तंबाखूचं असतं, कंटेन असतं, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट असतं. म्हणजेच तंबाखूमुळं काय होतं हे तुम्ही बघितलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा एक सल्ला आहे, या वयामध्ये तुम्ही हे सवय लावून घेऊ नका. आणि जर लागली असेल तर निश्चितपणे तुम्ही सोडून द्या. हे आयुष्य बर्बाद करणारी सवय आहे. त्यासाठी कोणतंही ड्रग्ज आपण घेऊ नये, सेवन करू नये, अशी तुम्ही शपथ घ्या. आला विद्यार्थी मित्रांनो. तर आयुष्य आपलं बर्बाद होऊ शकतं. तंबाखूमुळं कॅन्सर होतं, किंवा तंबाखूपासनं जे काही बनवलेले आहेत ते सेवन केल्यामुळं कॅन्सर हा रोग होतो. म्हणून आपण अशा सवयीपासनं दूर राहायला पाहिजे. हे 2 वर्ष तुम्ही जर सांभाळलो, नंतर तुम्हाला सवय शक्यतो लागत नाही. कारण हेच वय असं आहे की सवय लागू शकतो बाळांनो. तर चला तर आपण बघूया बॉटॅनिकल नेम.
निकोटिना टेबॅकम. निकोटिना टेबॅकम. टोबॅको कंटेन निकोटीन. काय निकोटीन हे पॉयझन आहे त्याच्यामध्ये. पॉयझन म्हटलं, पॉयझन म्हणजेच काय, निकोटीन नावाचं त्यामध्ये ड्रग्ज आहे. नशा येते त्यामुळं, निकोटीनमुळं. म्हणून त्याचं जिनस निकोटिना आहे. NICOTIANA निकोटिना. टेबॅकम हे स्पीसीज आहे. तर 2 स्पीसीज आहेत टोबॅकोमध्ये, निकोटिना टेबॅकम, निकोटिना रुस्टिका. टेबॅकम आणि रुस्टिका ह्या 2 टोबॅकोमध्ये स्पेसीज आहेत. कारण त्याचे गुणधर्म, त्याचं झाडांची वाढ, पानांची साईज वगैरे ते पुढं आपण बघणारच आहोत. वेगळं, जसं गव्हामध्ये आपण ट्रिटिकम ॲस्टिवम, ट्रिटिकम ड्युरम असं जे बघितलं आपण, सॉफ्ट व्हीट, हार्ड व्हीट, तसं टोबॅकोमध्ये ह्या 2 स्पेसीज आहेत प्रामुख्याने, टेबॅकम आणि रुस्टिका. तर आपल्याला फक्त बॉटॅनिकल नेम विचारलं तर कोणतं एक बॉटॅनिकल नेम लिहायचं, निकोटिना टेबॅकम लिहा किंवा निकोटिना रुस्टिका. दुसऱ्या याच्यावर असा प्रश्न विचारतात, डॅडॅश अँड डॅडॅश म्हणजे रिकामी जागा, रिकामी जागा. डॅडॅश अँड डॅडॅश आर द स्पेसीज ऑफ टोबॅको असं मागे विचारलेलं आहे प्रश्न. म्हणजेच फिल इन द ब्लँक मध्ये तुम्हाला स्पेसीज सुद्धा विचारतात. स्पेसीज सुद्धा विचारतात. व्हीटचं विचारू शकता, टोबॅकोचं, शुगर केनचंही, कारण जिथं कुठं 2-2 स्पेसीज आहेत तर त्याचे स्पेसीज सुद्धा विचारतात. तर फक्त काय लिहावं लागेल मग, टेबॅकम अँड रुस्टिका, दीज आर द 2 स्पेसीज ऑफ टोबॅको. ओके. तर तंबाखूच्या 2 स्पेसीज आहेत, निकोटिना टेबॅकम, निकोटिना रुस्टिका. फॅमिली सोलॅनेसी. सोलॅनेसी. तर याचं कुटुंब जे आहे तंबाखूचं, सोलॅनेसी आहे बाळांनो. जे टोमॅटो, चिली आणि पोटॅटो ह्यांची फॅमिली एकच आहे, सोलॅनेसी आहे. तर तंबाखूची फॅमिली काय, सोलॅनेसी आहे. देन ओरिजिन अमेरिका अँड आइसलँड ऑफ पॅसिफिक. अमेरिका, अमेरिका ठेवलं तर ओके. तर ओरिजिन कोणता टोबॅकोचा, अमेरिका अँड आइसलँड ऑफ पॅसिफिक. ओके. तर हे 1-1 मार्कासाठी विचारू शकतात. तर हे पाठ असणं आवश्यक आहे. फिल इन द ब्लँक मध्ये विचारतात. फिल इन द ब्लँक मधलं चुकलं की तुमचं आउट ऑफ मार्क मिळणार नाही. आउट ऑफ मार्क मिळण्यासाठी आपले फिल इन द ब्लँक चुकायला नको, कारण तिथं कंपल्सरी आहे. ओके. नेक्स्ट बघूया आपण पार्ट्स ऑफ प्लांट. टोबॅकोचं हे प्लांट आहे. रूट्स, स्टेम, हे फ्रूट्स तयार झाले, फ्रूट असं तयार होतं, लीफ, फ्लावर. ओके. मग हे पीक या पद्धतीने दिसतं आपलं, हे पीक. नंतर त्याचं पान कसं असतो आपण खालून बघूया. स्टिपूल असतं लहान असे, त्याला स्टिपूल, हे स्टिपूल आहे. आणि हे देठ असतं ज्याला पिटिओल म्हटलं जातं. नंतर हे बेस आहे पानाचं, काय बेस. आणि हे मिडरिब आहे, हे वेन्स आहे, हे मार्जिन आहे, काय मार्जिन. आणि अपेक्स, याला अपेक्स आणि बेस एवढं जे सगळं पोर्शन याला ब्लेड असं म्हणतात. काय म्हणतात, ब्लेड, लीफ ब्लेड. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पानाचं का बघत आहोत की तंबाखू हे तंबाखूच्या झाडाच्या पानापासून तयार होते. कशापासनं, पान है ना. इथं फळ कामाचं नाही, फूल कामाचं नाही, इथं कशाचं काम आहे तर पानाचं काम आहे. म्हणून पान हे फार महत्वाचं आहे तंबाखूसाठी. पानाचंच उत्पादन आहे आपलं. म्हणून आपण पानाचं ते पार्ट आपण सांगितलं की पानामध्ये काय काय असतं, कोणकोणतं पार्ट असतं. तर समजलं बाळांनो. तर हे तंबाखूचं झाड. आणखीन आपण तंबाखूचं झाड बघूया. हे आणखीन सुटसुटीत दाखवित आहो. ते रूट्स आहेत, स्टेम आहे, लीव्ज आहेत. आता हे जे लीव्ज आहेत खालचे पानं त्याला होलाडो असं म्हणतात. आता एवढ्या डीपमध्ये जायचं नाही. त्याच्यावरचं आहे पान त्याला सेको म्हणतात. आणि हे नंतरचे व्हिसा, नंतरचे व्हिसा, नंतर जे आहे ते लिगेरो. लक्षात. आता असं का दाखविलं असेल बरं, विचार करा.
तर खाली जे आहे निकोटीनचं प्रमाण पानामध्ये खालच्या कमी असतं, मिडलमध्ये जास्त असतं आणि वरी कमी असतं. इथं 10%, हे व्हिसो आणि सेकोमध्ये 50% आणि लिग्रोमध्ये 40% असं निकोटीनचं प्रमाण असतं. म्हणजे मधले जे पानं आहे त्याच्यामध्ये निकोटीनचं प्रमाण जास्त असतं. तर जे महागडं तंबाखू म्हणजे सिगारेटचं तंबाखू आहे ना, त्याची क्वालिटी वेगळी असते. तर जे तयार करताना आपण वेगळ्या पद्धतीनं तयार करतो ते क्युरिंग प्रोसेस पुढे येणार आहेत. तर रिअल हे पानामध्येही प्रमाण कमी जास्त असतं, मग तसं त्यांना नाव दिलेलं आहे. बॉटमचे पानामध्ये 10%च निकोटीन असणार, नंतर हे 50% असणार मधल्या, आणि टॉपवरचे जे पानं आहेत त्याच्यामध्ये 40% असतात. तर हे निकोटीनचं प्रमाण असतं, म्हणून आपण हे दाखविलं तुम्हाला व्यवस्थित झाड. तर बघूया आपण इकॉनॉमिक युजेस. आता बघूया आपण इकॉनॉमिक युजेस. इट इज अ कॅश क्रॉप. बाळांनो, तंबाखू कसा आहे? कॅश क्रॉप आहे. ज्वारीसारखा आहे का दररोज खाण्यासाठी? नाही, हे विकण्यासाठी आहे, पैशासाठी पीक आहे. कसं आहे? कॅश क्रॉप आहे. कोणतं क्रॉप आहे? कॅश क्रॉप, पैसे देणारा. इट गिव्ह रेडी कॅश टू फार्मर. शेतकऱ्यांना एकदम पैसा येतो. ऊसाचं, तंबाखूचं कमर्शियल क्रॉप म्हटल्यानंतर पैशाची पिकं, एकदम पैसा मिळतो. आणि आपण पैसा मिळाल्यामुळं मोठं काम करतो. लग्न कार्य आहे, शेती आहे, घरकाम आहे, प्लॉट आहे, असे मोठे काम होतात या पिकामुळं. बाकी जे पिकं असतात खाण्यासाठी वगैरे, आपलं घर चालवण्यासाठी, असं त्या पिकाचा आपण वापर करतो. त्याला कॅश म्हणता येत का नाही? इट इज इम्पॉर्टंट ड्रग्स क्रॉप ग्रोन इन इंडिया. हा ड्रग्स क्रॉप मध्ये मोडणारं पीक आहे. कसं आहे? ड्रग्ज आहे ना, नशा आहे त्याच्यामुळं. तंबाखूमुळं काय ते नशा, आणि ज्यांना सवय लागली तर ते खाल्ल्याशिवाय कामच होत नाही, काम होत नाही. ते तोंडामध्ये पाहिजेच आहे ना. तुम्हाला तर नाही ना? नाही, तुम्हाला नसेल बाळांनो. टोबॅको लिव्स कंटेन निकोटीन. तंबाखूच्या पानामध्ये काय असणार आहे? निकोटीन असणार आहे. काय असणार आहे? निकोटीन. इट इज युज्ड फॉर मेकिंग, दॅट इज सिगारेट. सिगारेट तयार करण्यासाठी ते तंबाखू, बिडी तयार करण्यासाठी तंबाखू. तंबाखू नेमकं चेविंगसाठी, घासून खाण्यासाठी, चोळून खाण्यासाठी, चुना लावून आहे ना, त्याला तंबाखू. नंतर हुक्का आहे, जसं चिलम हुक्का आहे ना, चिरोट, लक्षात. तर हे सिगारेट बिडीपेक्षा जरा मोठं, पूर्ण फोटो दाखविलेले आपण. चिरोट, चेविंग अँड स्नफ. आता चेविंग म्हणजे आपण घासून तंबाखू जे खातो, आणि स्नफ हे जे आहे पेस्ट आणि क्रीमचं प्रकार आहे ते. तर आपण बघूया, चला तर बघूया आपण. सिगारेट आहे ना, सिगारेटमध्ये काय? तंबाखू. ओके, हे सिगारेट असं पितात लोक आहे ना, मी पण पित नाही बाळांनो. हा, हे बिडी, बिडी सगळ्यांनी बघितलं, बिडीचं उद्योग मोठ्याने चालतं आहे ना. तर हे तंबाखू भरताना, बिडी तयार करत असताना घरोघरी हे कामं चालतात. मध्य प्रदेशच्या बाउंड्रीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये भंडारा वगैरे, गोंदिया या साईडमध्ये, इकडं सोलापूर साईडमध्ये सुद्धा हे, म्हणजे ज्या भागामध्ये ते पानं मिळतात, टेंभुर्णीचे पानं असं म्हणतात बघा बाळांनो. हे टेंभुर्णीचे पानं असतात. जे माळरान असतात ना, तिथं झुडपं येतात, हे मोठे पानं असतात. ते पानं बिडी तयार करण्यासाठी वापरतात. हे पानं आहेत, काय पानं वापरतात. व्यवस्थित त्याला कट किंवा त्याची क्युरिंग केली जाते त्या पानाची, म्हणजे त्यामधला ओलावा कमी केलं जातं, पूर्ण काढलं जातं, आणि त्याचं स्ट्रक्चर तसं ठेवलं जातं. नंतर त्याला कट केलं जातं, आणि त्यामध्ये तंबाखू भरून त्याला काय केलं जातं? सुरळीत पद्धतीने असं तयार केलं जातं, आणि धागा गुंडाळला जातं. तर हे वेगळ्या बिडीचे टाईप आहेत है ना. कोणकोणत्या, महेश बिडी, कोणती बिडी असेल आहे ना, तर ते तुम्हाला सगळंच माहीत आहे. नेक्स्ट बघूया. तंबाखूचे वेगवेगळे प्रकार असतात. चोडून खाण्याचा तंबाखू, ते पंढरपुऱ्या तंबाखू फार चालतं. ते तोटा, सूरज आहे ना, तर हे खाण्यासाठी तंबाखू. नंतर बाळांनो, हे आहे हुक्का. हे महाराज, राजे महाराजे हे पद्धतीनं काय करायचे? नशा करायचे. हुक्का परमानंट असायचं. हे हुक्का आहे, हे मॉडर्न हुक्का आहे ना, बघा कसा दूर चाललाय. हां, आणि हे ओल्ड, जुनं पारंपरिक आपल्या आहे ना, हे हुक्का.
याला म्हणतात हुक्का. नेक्स्ट हे आहे चिरोट. कसं आहे चिरोट? हे बिडीपेक्षा थोडं जाड असते, माझ्या माहीत दिसतो. हे दिसत आहे चिरोट आहे. हां, हे बाई नशा करत आहे. हां, कसं दूर हे नशा. हां, नंतर गुटखा, तंबाखू गुटख्यासाठी वापरलं जातं. पानपरागमध्ये वेगळे हे पानपट्टीमध्ये जेवढ्या पुड्या मिळत असेल, RMD गुटखा, अंकुर गुटखा, फलाना गुटखा, सगळे माहीत आहेत तुम्हाला. हां, हे सगळं तंबाखूजन्य पदार्थ म्हटले जातात त्यांना, तंबाखूजन्य आहे ना. तर सगळे इन्ग्रेडियंट आहे तंबाखू टाकलेल्या याच्यामध्ये. नेक्स्ट बघूया मिश्री आहे ना. काय मिश्री तयार केलं जातं? काय तयार केलं जातं? मिश्री. तर बरेच लोक सकाळ संध्याकाळ हे दात घासतात. एक नशासारखंच एक हो असतं ते आहे ना. हे मिश्री आहे. नेक्स्ट, इट ऑल्सो यूज्ड फॉर मेडिसिनल इन व्हॅल्यू अगेन्स्ट टीथ अँड गम. दॅट इज मिश्री अँड टूथपेस्ट. तर मिश्री हे तंबाखूपासूनच तयार झालेले आहे. काही बरेच टूथपेस्ट असतात ते तंबाखूजन्यापासूनच तयार केलेले आहेत. तर इट अर्न फॉरेन एक्सचेंज. आपल्याला तंबाखूपासनं परदेशाचा पैसा मिळतो, बाहेर देशाचं, आणि त्यामुळं आपल्या देशाचं आर्थिक परिस्थिती हे बळकट होते. आर्थिक परिस्थिती काय होते? बळकट होते. मोस्टली बीडी टाईप टोबॅको ग्रोन इन महाराष्ट्र स्टेट. तर लिडिंग स्टेट कोण आहे? आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेशमध्ये भरपूर तंबाखू घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये फक्त बीडी टाईप टोबॅको तयार होतं, म्हणजे लो ग्रेडचं तंबाखू बीडीसाठी वापरतात. तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये हे तंबाखू, सोलापूर वगैरे त्या एरियामध्ये हे बीडी टाईप टोबॅको आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. तर बाहेर देशाचं पैसा चलन देणारं हे पीक आहे. त्याचं बाहेर देशामध्ये सप्लाय केलं जातं, त्या देशाची आपल्याला चलन मिळतं, म्हणून आपल्या देशाचं आर्थिक व्यवस्था बळकट होते. तर दिज आर द इकॉनॉमिक युजेस. 2 मार्कासाठी विचारतात. तर सुटसुटीत शॉर्टमध्ये करून दिलेले आहे तुम्हाला. तर बरेच वेळा कमेंट्स वगैरे येत आहेत की नोट्स कोणती वापरावी, काय. काहीच भानगडीत पडायचं नाही. हे व्हिडिओ बघणे आणि लिहून काढणे, हे सगळ्या वेगळ्या ह्याच्यामधून हे आपण समरी काढलेलं आहे. म्हणजे शॉर्ट विद्यार्थ्यांना कसं सोप्या भाषेमध्ये समजून सांगता येईल तसं आपण तयार केलेलं आहे. तर हे व्हिडिओ जर बघितला आणि तुम्ही लिहून जर काढलं तर कोणतीच नोट्स बघायची गरज नाही बाळांनो. नेक्स्ट हे मिश्री आहे ना, आपण जे सांगितलं मिश्री. हां, नंतर हे टूथपेस्ट, हे वेगळे टूथपेस्ट आहे. इफकोचं क्रीमी स्नफ आहे का. नंतर हे स्मोकर्स टूथपेस्ट, हे टूथपेस्ट. हे डेंटोबॅक क्रीमी स्नफ. हा लक्षात, मिश्री अँड स्नफ म्हणतो ना आपण. तर हे टूथपेस्ट तयार करतात, त्याच्यामध्ये तंबाखूजन्य, कारण हे दात स्वच्छ करण्यासाठी कामाला येतं. तर दिज आर द इकॉनॉमिक युजेस. देन नाव स्टार्ट नेक्स्ट व्हेरायटीज. व्हेरियस टाईप ऑफ टोबॅको व्हेरायटी डिपेंड अपॉन देअर पर्पजेस. बऱ्याच जाती आहेत, त्याच्या उद्देशानुसार आपण त्याचे काय केलेले आहे, व्हेरायट्या तयार केलेल्या आहेत. बीडी टाईप वेगळ्या, सिगारेटसाठी वेगळी व्हेरायटी आहे, चिरोटसाठी, हुक्कासाठी, चेविंगसाठी. तर एक एक आपण बघूया. सिगारेट टाईपसाठी HS9. कोणती? HS9. छतम, हॅरिसन स्पेशल, व्हाईट बर्ली ह्या सिगारेटसाठी फेमस जाती. सिगारेटचा तंबाखू तयार करण्यासाठी या व्हेरायटी चांगली आहेत, कारण क्वालिटी चांगलं असतं, म्हणून सिगारेट महाग असतं. बीडी टाईपचं आपल्या महाराष्ट्रामध्ये S20 ही जात फार फेमस आहे. कोणती? S20. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बीडी घेतलं जातं ती व्हेरायटी म्हणजे S20. हे लक्षात ठेवायलाच पाहिजे. P19 आहे, K20 आहे, K49 आहे, G6 आहे, S20 आपल्या महाराष्ट्रासाठी फार प्रसिद्ध आहे, कॉमन आहे. नंतर चिरोट टाईप S27. चिरोटसाठी S27. हुक्का टाईप 337228. त्याचा नंबरच आहे फक्त 337 आणि 228. ही हुक्क्यासाठी फेमस जात आहे. नंतर चेविंग टाईप MP28, मध्य प्रदेश 28. H142
H142 ह्या चेविंगसाठी आहे. आपण लक्षात ठेवायचं बीडी टाईप. इन महाराष्ट्र मोस्टली S20 व्हेरायटी इज ग्रोन इन फॉर बीडी पर्पज. द सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट इज लोकेटेड ॲट राजमहेंद्री, आंध्र प्रदेश. आपल्या भारत देशाचं संशोधन केंद्र तंबाखूचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट इज लोकेटेड ॲट राजमहेंद्री हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. कारण आंध्र प्रदेश हे अग्रेसर राज्य आहे तंबाखूसाठी उत्पादनामध्ये. तर तिथं हे रिसर्च स्टेशन आहे. आणि आपलं महाराष्ट्राचं हे निपाणी, सोलापूर का सांगली तिथं आहे ते निपाणी. तर तिथं रिसर्च स्टेशन आहे आपल्या महाराष्ट्राचं तंबाखूचं. नेक्स्ट बघूया डिफरन्स बिटवीन निकोटिना टेबॅकम आणि निकोटिना रस्टिका. आता आपण दोन जे स्पेसिस बघितले, निकोटिना टेबॅकम आणि निकोटिना रुस्टिका, या दोघांमध्ये फरक काय आहे, दोन स्पेसिसमध्ये काय फरक आहे, तर हे नेहमी 2 मार्कासाठी विचारतात. तर त्याचे कॅरेक्टर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि पेपरमध्ये लिहित असताना असं आपण डिवायडेड करून एकाच पेजवर डिवायडेड करून लिहायला पाहिजे, ज्याला आपण फरक स्पष्टीकरण म्हणतो. फरक लिहित असताना आपण तिथंच दोघांचे लिहिणं आवश्यक आहे या पद्धतीनं. तर पहिलं बघूया, द प्लांट्स आर टॉल. टेबॅकम हे पहिलं स्पेसिस असं लक्षात ठेवायचं. पहिलं स्पेसिस टेबॅकम, दुसरं स्पेसिस रुस्टिका, हे फिक्स ठेवायचं. पहिलं आहे टॉल, म्हणजे टेबॅकम टॉल ग्रोईंग प्लांट आहे. देन रुस्टिका इज अ डॉर्प ग्रोईंग प्लांट. तर टॉल आहे हे डॉर्प आहे. टॉल म्हणजेच किती आहे, 150 to 180 सेंटीमीटर टॉल आहे. देन 90 to 120 सेंटीमीटर आहे. दुसरं कोणतं, रुस्टिका. त्या दोघांमध्ये फरक टॉल डॉर्प. ओके, हाईट लक्षात राहिली, हाईट लक्षात ठेवा, नसलं जाऊ द्या, पण टॉल डॉर्प तर माहीत राहील. ओके. द लीव्ज आर लार्ज बट नॅरो. आता जेव्हा टॉल आहे तर त्याचं पाणी कसं आहे, लार्ज आहे पण नॅरो आहे. कसं आहे, नॅरो आहे. टॉल आहे काय, लार्ज आहे बट नॅरो आहे, लक्षात राहील. हे डॉर्प आहे. रुस्टिका कसं आहे, ल्यूज कसं आहे, प्लांट तर डॉर्प आहे. ल्यूज कसं आहे, लार्ज आहे बट ब्रॉड आहे. लार्ज बट ब्रॉड पण आहे. तो लांबट पानाचा आहे, हे अरुंद पानाचं आहे, लक्षात राहील. तो लांबट आहे, हे अरुंद म्हणजे रुंदीला जास्त आहे, ते लांबट आहे. पाना दोघांची लार्जरच आहे, कारण पानाचं उत्पादन घ्यायचं आपल्याला ना. दोन्ही लार्ज आहे, पण काय फरक, नॅरो ब्रॉड. टॉल आहे तर नॅरो, डॉर्प आहे तर ब्रॉड. राहील लक्षात. नेक्स्ट, द निकोटीन कंटेंट व्हेरीज फ्रॉम 0.5 to 5.5%. किती लक्षात राहण्यासारखं आहे, 0.5 to 5.5. निकोटीन टेबॅकममध्ये कमी आहे, रुस्टिकामध्ये जास्त आहे. द निकोटीन कंटेंट इज व्हेरीज फ्रॉम 3.5 to 8. 3.5 to 8 आहे त्याच्यामध्ये. हे 3.5 पासून सुरुवात होते, इथं 0.5 पासून सुरुवात होते, है ना. निकोटीन कोणामध्ये जास्त आहे, रुस्टिकामध्ये जास्त आहे, टेबॅकममध्ये कमी आहे. राहील का लक्षात. ओके. नंतर बघूया आपण, इट रिक्वायर मीडियम क्लायमेट अँड हॅव शॉर्ट ड्युरेशन. तर हे मध्यम जमिनीमध्ये येणार आहे कोण, टेबॅकम, आणि लवकर येणार आहे. इट रिक्वायर द कूल क्लायमेट अँड हॅव शॉर्ट ड्युरेशन. दोघांचे शॉर्ट ड्युरेशन आहे. फरक कुठे आहे, मीडियम क्लायमेटिक कंडिशनमध्ये येतं आणि हे कूल क्लायमेटिक कंडिशन. याला थंडी जास्त पाहिजे, याला तेवढी थंडीची गरज नाही. नेक्स्ट, इट इज युज्ड फॉर सिगारेट, बिडी, सिगार अँड चिरोट पर्पज. तर टेबॅकम सिगारेटसाठी, बिडीसाठी, सिगार आणि चिरोट पर्पजसाठी आहे. आणि हे कशासाठी आहे, हुक्का, चेविंग आणि स्नफ आहे. काय, स्नफ, SNUFF, स्नफ पर्पज. हुक्का, चेविंग, स्नफसाठी आहे. नेक्स्ट, द फ्लावर्स आर रेडिश. आता टेबॅकमचा फ्लावर कसा आहे, रेडिश आहे, पिंकिश आहे, और व्हाईट इन कलर. रेडिश, पिंकिश और व्हाईट इन कलर. ओके. इकडं रुस्टिकामध्ये द फ्लावर आर डल ग्रीनिश येलो इन कलर. डल ग्रीनिश येलोइश इन कलर. डल ग्रीनिश येलोइश इन कलर.
मग इकडे व्हेरायट्या कोणते? व्हर्जिन आहे, नाता आहे, अडकॉक आहे, हरिसन आहे, स्पेशियल आहे. इकडं कलकत्तिया, मोतीहारी हे रुस्टिकाचे. तर सुटसुटीत आपण 2 मार्कासाठी 4 तरी पॉईंट लक्षात असणं आवश्यक आहे. तर इथं आपण त्या दोन्ही व्हेरायटीचे फोटो दाखविलेले आहे. हे कसं आहे? व्हाईट फ्लावर आणि हे रेडिश पिंकिश. तर कशाचे इथे? कोणत्या? हे आहेत टेबॅकमचं झाड. कोणतं? टेबॅकम स्पेसिसचं. तंबाखूचंच आहे पण त्यामध्ये कोणतं स्पेसिस? टेबॅकम. पानं कसे राहणार? लांबट. उंची हाईट कशी आहे? टॉल आहे. पानं कसे? लांबट आहेत आणि टॉल आहे हे झाड. फुलं रेडिश, पिंकिश आणि व्हाईट फ्लावरचं दाखविलं, रेडिश दाखविलं, पिंकिश दाखविलं. नंतर बघूया आपण रुस्टिकाची फुलं काय म्हटलं आपण? ग्रीनिश येलो. बघा येलो फुलं आहे ना, ग्रीनिश येलो. थोडं ग्रीन आणि येलो आहे, ग्रीनिश येलो. पानं कशी आहेत? ब्रॉड आहेत आणि झाड कसं आहे? डॉर्फ आहे. कसं आहे? डॉर्फ आहे. याची उंची कमी आहे. फुलं पिवळसर आहे ना, पिवळसर आहेत म्हणजे जास्त पिवळे नाही, ग्रीनिश येलो आहे. कसे? ग्रीनिश येलो. तर हे 2 स्पेसिस मधलं फरक आहे. तर बघूया आपण इकॉलॉजी. चला तर बघूया आपण इकॉलॉजी 2 मार्कासाठी. त्यामध्ये क्लायमेट आणि सॉईल. आता हे पाठ झालं असेल. तर क्लायमेट, इट इज अ सब ट्रॉपिकल क्रॉप. टोबॅको इज अ सब ट्रॉपिकल क्रॉप बट इट कॅन बी ग्रोन इन ट्रॉपिकल रिजन ऑल्सो. तंबाखू हे समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे परंतु येतं उष्णकटिबंधामध्ये सुद्धा. तसं कसं आहे? ते सब ट्रॉपिकल आहे, येऊ शकतं ट्रॉपिकलमध्ये सुद्धा. इट रिक्वायर 21 to 31 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर गुड ग्रोथ. तर तंबाखूसाठी 21 to 31 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असणं आवश्यक आहे चांगली वाढ होण्यासाठी. इट रिक्वायर्स कूल अँड ड्राय क्लायमेट. या पिकाला थंड आणि कोरडं हवामान मानवतं. जे गहू या पिकाला पाहिजे तसं हवामान टोबॅकोसाठी. तर कंपॅरिझन लक्षात ठेवायचं. गहू आपलं संपलं ना, तर त्यामध्ये काय सांगितलं? कूल अँड ड्राय क्लायमेट. तर तंबाखूला कूल अँड ड्राय क्लायमेट लागतं. रेनफॉल इज अबाउट 500 to 1200 मिलीमीटर पर इयर. वर्षाचं पर्जन्यमान कोरडवू तंबाखू घेण्यासाठी 500 ते 1200 मिलीमीटर एवढं पर्जन्यमानामध्ये येणारं पीक आहे. कोरडवूसाठी एवढं पर्जन्यमान पाहिजे. इट इज ससेप्टेबल टू हाय विंड. जसं केळीसुद्धा ससेप्टेबल आहे हाय विंडसाठी. कारण पानं ज्यांचे रुंद असतात, मोठे असतात, तर हवा सहन करत नाही कारण पानं फाटून जाणार. त्याच पद्धतीनं जे पानं जास्त रुंद असणारे जे असतात त्या पिकांना फ्रोस्टचाही धोका असतो आणि स्ट्रोमचाही धोका असतो, फार नुकसान होतं. म्हणून तंबाखू हे कशाला ससेप्टेबल आहे? जास्त वारं सहन होत नाही, धुके सहन होत नाही, गारपीट सहन करत नाही. पानं पूर्ण फाटून जाणार, मग क्वालिटी राहणार का बाळांनो? नाही. आपलं उत्पादनच काय आहे? पानं आहे. पानाचंच उत्पादन घ्यायचं आपल्याला, पानाच पासून तंबाखू बनवायची ना. मग पानाची जेवढी क्वालिटी चांगली तेवढं आपलं फायनल प्रॉडक्ट चांगलं राहील. ओके. तर किती सुटसुटीत वाटत आहे. या पद्धतीनं कोणत्याच नोटच्या भानगडीत पडायचं नाही. जे शिकवत आहे आपण ते व्यवस्थित नोट करणे. असं जर पेपरमध्ये लिहिलं बाळांनो तर तुम्हाला आउट ऑफ आउट मिळाल्याशिवाय राहणार नाही. नेक्स्ट बघूया सॉइल. इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल. तंबाखू कोणत्या जमिनीमध्ये येते? तर येण्याचं महत्व आहे का? नाही. महत्व काय? चांगलं येणं हे महत्वाचं आहे. पास होणे महत्वाचं आहे का? नाही. चांगल्या मार्काने पास होणे महत्वाचं आहे की नाही? पास सहसा नापासचा काही प्रश्न राहिले का आता आजकाल? नाही. नापासचा प्रश्न राहिला नाही. पासला व्हॅल्यू आहे का? मग नाही. कशाला व्हॅल्यू आहे? जे मेडिकलला नीटमध्ये मार्क घेणार आहे ना, CET मध्ये मार्क घेणार, त्याची व्हॅल्यू आहे ना. जास्त टक्केवारी घेतली त्याची व्हॅल्यू आहे. पासला महत्व आहे का? नाही. तसंच
तंबाखू हे कोणत्याही जमिनीमध्ये येते, त्याला काही व्हॅल्यू राहणार आहे का? नाही. परंतु चांगलं येण्यासाठी जमीन कोणती असणं आवश्यक आहे? सँडी लोम आहे ते, सँडी लोम, यम आहे तिथं, सँडी लोम टू मीडियम ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. सँडी लोम टू मीडियम ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. फाउंडेशनमध्ये आपण सगळ्या जमिनी बघितल्या. का बघितलं असेल की हे शब्द येणार सँडी लोम. आता कशाला म्हणणार सँडी लोम? आता हे शिकवायचं का सँडी लोम शिकवत बसायचं तुम्हाला? यासाठी सगळं काही विचार करून फाउंडेशन कोर्स घेतलेले आहे तुमचे 8-9 लेक्चर झाले त्याच्यावर. ॲग्रिकल्चर सायन्स, टेक्नॉलॉजी आणि क्रॉप सायन्स दोघांचे कॉम्बिनेशन घेतलं मी. बेसिक जे 12वीला बेस पाहिजे, कारण 11वीला तुम्ही पिरियड करत नाहीत, माहीत नसतं, तर त्यासाठी हे शिकवण्या अगोदर आपण फाउंडेशन घेतलं. फाउंडेशनमध्ये सगळे हे समजून सांगितलेलं आहे. सँडी सॉईल म्हणजे काय, मीडियम ब्लॅक सॉईल म्हणजे काय, सगळं झालेलं आहे तिथं. ते व्हिडिओ बघायचं बाळानं, समजलं नसेल तर. काय सँडी लोम सॉईल कशाला म्हणायचं, मीडियम ब्लॅक सॉईल कशाला म्हणायचं. इट शुड बी रिच इन फॉस्फरस, रिच इन फॉस्फरस, फॉस्फरस ॲसिड, पोटॅश अँड आयर्न. इथं कॉमा पाहिजे है ना. इट शुड बी रिच इन फॉस्फरस ॲसिड, पोटॅश अँड आयर्न. लक्षात. तर तंबाखूसाठी जमिनीमध्ये फॉस्फरस जेवढं जास्त असणार, पोटॅशचं प्रमाण जेवढं जास्त असणार, आयर्न जेवढं जास्त असणार, तेवढं क्वालिटी चांगली येणार. फायनल प्रॉडक्टची क्वालिटी चांगली येणार. त्याला नायट्रोजन जास्त नको आहे, ऑर्गॅनिक मॅटर जास्त नको आहे. लक्षात. त्याला पाहिजे फॉस्फरस, फॉस्फोरिक ॲसिड, पोटॅश अँड आयर्न. इट शुड बी वेल ड्रेन अँड गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. उत्तम निचरा होणारी आणि काही प्रमाणामध्ये पाणी धरून ठेवणारी जमीन तंबाखूसाठी फार योग्य असते. हेवी सॉइल, रिच ह्युमस अँड वॉटर लॉगिंग सॉइल अनसुटेबल फॉर इट्स कल्टिवेशन ड्यू टू बॅड क्वालिटी ऑफ फायनल प्रॉडक्ट. काय म्हणलं आपण? भारी जमीन नको आहे, ज्यामध्ये भरपूर सेंद्रिय घटक आहे, ज्याला आपण भारी जमीन, सुपीक जमीन जे म्हणतो आपण, ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक भरपूर आहे, ऑर्गॅनिक मॅटर भरपूर आहे, ते चांगलं कुंजलेलं जे भाग आहे त्याला आपण ह्युमस असं म्हणतो, ते नसायला पाहिजे तंबाखूसाठी. ते नको आहे. बाकी पिकासाठी चांगलं आहे, तंबाखूसाठी नाही. आणि वॉटर लॉगिंग, पाणी धरणारी जमीन अजिबात चालत नाही. अशा जमिनी तंबाखूसाठी अनसुटेबल आहे, चांगली नाही बाळांनो. चांगली आहे का? नाही ती जमिनी. तर काय काय सांगितलं आपण? इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल. इट रिक्वायर्स सँडी लोम टू मीडियम ब्लॅक सॉइल फॉर गुड ग्रो. It should be rich in phosphorus, phosphoric acid, phosphorus, potash and iron. It should be well drained and good water holding capacity. Heavy soil, rich humus and waterlogging soil unsuitable for its cultivation. असं सुटसुटीत पेपरमध्ये लिहायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर इथं आपलं पहिलं लेक्चर इथं संपवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं थांबूया आपण. व्यवस्थित लेक्चर बघा, इतर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करा, त्यांचाही फायदा होईल. तर हे जर व्हिडिओ बघितलं, तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त पीपीटीवरून आता तुम्ही नोट्स आणि लिहून काढणे. थँक्स. जय जवान जय किसान.